नमस्कार मित्रांनो, मिरच्या नीट करून झालं मित्रांनो सगळं. डंका आता इथं हे बंद केलं तर आणि वरती काढते चालू आहे. इकडं मसाला दाखवून ठेवलाय. मसाला का काय हो? मसाल्याचे मालवणी मसाला. आणि आता बंद केलेला आहे डंका. आवाज येतोय, वाढवळ झालं म्हणून आता बंद करून मग काढावा. आज आमच्या घरी लाल चटणीचं बेसन केले मैत्रिणींनो. लाल चटणीचं म्हणजे लसूण चटणीचं. वार खाऊन सुटलं. आणि आता ना गिजा लावायला सुरुवात झाली आहे. बेसन करायचंय. हिरव्या मिरचीचं करायला मिक्सरचा आमच्या घोटाळा झालाय. तर मग आता करायचं काय? मग आता चपात्या केल्या, रस केलेला आहे सकाळीच. अक्षय तृतीयेच्या व्हिडिओ आहे आजचा. सकाळ जर काय मला व्हिडिओ टाकाय नाही झाला. रस वगैरे सगळं केलं. रस, भात, चपाती पिपाती सगळं केलं. आमच्या इथं कुणाकुणाच्या इकडं पोळ्या करतात, आमच्या इथं रस चपाती करतो आम्ही. रस पापड बिपड भाजायचं मस्त आणि भात बीत करायचा, कळस पुजायचं. आणि ही बेसन करते मी लाल लसणाच्या चटणीचं. हे असं सुंदर, हे पण एकदम मस्त लागतं. डिझाईन केलं तर बघ त्या दिवशी ना. मला आवडतं. दही असते ना थोडं. दही नाही टाकलं. दिदीने मागच्या वेळेस काहीतरी केलं तर दही वाणी करू बंद. आणि मैत्रिणींना अगं काय झालं माहितीये का, आता व्हिडिओ कधीपासून चालू आहे तुम्ही बघितलं ना, किती वेळ झाला. मग ते आमच्या गणेशला पुढचं काम असतं. आता ह्याला चांगलं हटून घ्यायचं. झालं. त्याच्यावरती वरून अशी कोथिंबीर टाकायची. ही वाळवलेली कोथिंबीर ह्याच्यावर टाकायची. एक कांदा टाकला, लसूण टाकला, जिरी टाकली, मोहरी टाकली, हळद टाकली, थोडं तेल टाकलं, परतून घेतलं चांगलं. पाच 10 मिनिटं असं हटून घ्यायचं. आणि शेवटनं तुम्हाला सांगते काय करायचं. आपण तेल टाकलेलंच असतं, पण लसणाच्या चटणीचं जे बेसन असतं ना, तेल ह्याला वरनं परत नसतं तेल टाकायचं. हे असं. आणि मग नंतर परत ना असं हे थोडंसं शिजवून द्यायचं. हे जेवण करायला सगळेजण. शुभरात्री. दाजी गेल्यात, गाडीची पंक्चर झाली मोठी गाडी. अरे इतकं एवढं कसं लागतोय पण. अर्धा 1 तास होऊन गेलं. 1 तासच्या वरच झालं, 1.5 तास. अरे मग बारामतीला आपल्यालाच लगेच असतं का? हा, बारामतीला गेले. तुला कोण म्हणलं आलं नाव घेतात? तू का आली? बारामतीला कसं काय गेलं? गावात गावात मित्रांनो तुम्हाला लाईव्ह सीन दाखव. आलेलं लाईव्ह देखावत तर आयला 2 गाड्या आल्या काय. तिकडून एक गाडी आली, इकडून नाही, तिकडून कोणाचीच आहे दुसरं तरी, पण ही आमची पुढची.
गेलता तुम्ही गावात आणि इतकं वाटून गाडी पंक्चर काढ आणि तू बांधली का तू गावात माहिती का दाजी काय कराय म्हणजे आता त्यांना माहिती की रात्री आमच्या इथं पाऊस झाला, वारं कावदान इजा, म्हणजे पावसाळ्यात जसं पाऊस होतो ना मैत्रिणींनो तसंच झालं. इथलं झाडून काढलंय. भरपूर असं रात्री पावसाने वरनं पडलं ना, वारं कावदान सुटलं होतं, त्याच्यामुळे हे ना असं सारं 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 काळं झालंय, बघू शकता कसं झालंय ते. झाडून काढायचं चाललंय माझं. परत लक्षात आलं, म्हणलं आमच्या इकडे पाऊस झालाय, तुमच्या इकडे झालाय का विचारावं. असा सुंदर पाला पडलाय, बघू शकता. आणि इकडं मिरच्याचं देठ आहेत ना, ते टाकलं ते इथं, बघू शकता ढिगारा. इकडं मैत्रिणींना मुगाची डाळ शिजवली, चपात्याची कणिक मळली, पतीला चहा केला. आता पतीला जायचंय आमच्या परीक्षेला. केस बाहेर इचरायची, हां बाहेर इचरायची, घरं झाडून काढल्यात. दीदीपाशी आता प्रॉब्लेम असा झालाय, तुम्हाला काय सांगू, थांबा सांगते. तात्या जेवाय न्यायला आल्यात इथं. परंतु सांगते काय चाललंय माझं. हे तुम्हाला तर मी सकाळी दाखवलंच, किती आलता केर वाऱ्याने. ती वाऱ्याने नव्हता आला, इथलाच पडला होता सगळा. काश्मीरी मिरची एवढीच राहिली आहे. ताईने नानीने सगळी कुठली. इकडं आमचं काय काय चाललंय सगळ्यांचं ते दाखवते. जरा पावसाने तारांबळ उडावली नानी. हा, ही काश्मीरी मिरची पावडर कुठली ती संपली, एवढंच घामेलं राहिलंय मैत्रिणींनो. आता परत मागवायची. आणि आता कसं झालं माहितीये का, एका ताई साहेबांनी मला 3 किलो मालवणी मसाल्याची ऑर्डर टाकली आहे. आणि ती पण अर्जंट. खोपोलीचे ताई साहेब, त्यांना जायचं होई कुठतरी. तर हा मालवणी मसाला मैत्रिणींनो, ही ना मालवणी मसाला म्हणजे तो रेग्युलर असतो ना तोच असतो, पण हा आहे ना लय दिवस टिकतो. ह्यात खोबरं वगैरे काहीच नसतं. ही बघू शकता असा. तर आता पावसाळ्याचं तर सुरुवात झाली, तोंडावरती आलाय. आता हा 3 किलो मसाला, रेग्युलर मसाला 1 किलो, हळद 2 किलो आहे. आता ती 90 किलो मसाल्याची ती मिरची आहे. तर ते आता कुठाय टाकते नानीन ताई. आणि हे हळद. कॅरी बॅग फक्त दिसाय बारकी दिसती मैत्रिणींनो. ह्यात मध्ये 5 किलो माल बसतो. आता ह्यात मध्ये मालवणी मसाला 3 किलो, हळद 2 किलो, रेग्युलर मसाला 1 किलो, असं आम्ही ह्यात मध्ये 5 किलोचं पार्सल टाकलेलं आहे. आणि ही पार्सल आहे सुनीता बोरकड, त्या खोपोलीचे ताई साहेब इथं. मालवणी मसाला चाललाय त्यांचा. आणि सकाळी सकाळी एकच पार्सल का देते. रात्री वारं कावदान पाऊस झाला, जर आज बी जर झाला तर मग त्या म्हणल्या तर इथं आका मला त्यांनी अधिकार ऑर्डर टाकतात. मी मंगळवारी नाहीये, मला मंगळवारी मिळलं तरच मला द्या, नाही तर देऊ नका, त्या जाणार आहेत बाहेर. तर मग कुणाला नको आहे सांगा एवढ्या मोठ्या ऑर्डर. बाकीच्यांचं इरबळ करायचं की पॅकिंग, पण आता हे अर्जंट आहे थोडं ना. ह्यात बसाना काय करायचं बघ, लय झालंय ते. बसवायचं मग आपण आयडिया करू. आरू टाकू.
मला जरा थोडीशी जागा झाली मैत्रिणींनो. हे असं ताई मिरची भाजून टाकली होती तुम्ही. काल भाजली. असं चिपकवायचं. निघाली मैत्रिणींनो. थांबा आता हे कर. मला तुझे हाताचे आहे ना. तात्या बसल्या तर इथं जेवायसाठी मैत्रिणींनो. आता काय करू. आजही ना मी बाहेरचं सगळं म्हणजे बऱ्यापैकी झाडलं. रस्ता वगैरे सगळं झाडलं ना, त्याच्यामुळं मला उशीर झाला चपात्यांना. तर मी बऱ्याचशा ताई मला विचारतात आका कुठला गहू वापरते ग तू. तर मी वापरते मैत्रिणींनो लोकवनचा गहू. त्यांना देते जियावाय. माझा लोकवनचा गहू असतो. आणि मी मोठ्या गिरणीने, मोठ्या गिरण असते ना आपली, त्याच्यावरून दळून आणते मैत्रिणींना. आता काय नाही हो का, वरणाची डाळ शिजवली ना, त्यातमध्ये तात्यांना वरणाची डाळ, चपाती आणि त्यातमध्ये थोडंसं हे टाकून देते. दूध असतं त्यामुळे लई लागत नाही. एखाद्या चपाती पुरतीच भाजी लागते. तर मग मला म्हणलं वरण काढायला घालस तोपर्यंत लई उशीर होईल. मग काय करते, त्यातमध्ये त्यांना छानपैकी तेल मीठ टाकून देते. मसाला कुठं ठेवला, लसूण चटणी टाकली तरी चालते. गणेशला दिली मॅगी करून. दीदीचं पेपर आहे तर दीदी पण येणार आहे लगेचच. आणि दाजींना तर काय, आज दाजी तिकडं जायचं होतं बाहेर फलटणला, कुठं साखरवाड्याला जायचंय मला बोललं. तर मग तिथं नाही, त्याच्यामुळे मला म्हणलं मी खातो बाहेरच म्हणे. असं आता तात्यांना देते छानपैकी थोडी कोथिंबीर टाकते. ओके. तेल, लसूण चटणी, मुगाची डाळ, त्याच्यावर थोडी कोथिंबीर आणि मीठ. सुंदर लागतं. तुमचं फोन आलेलं सकाळ धरण अजून बघितलं नाही तर आता फोन बघायचं इथं तुमचे अजून कोणाकोणाचे येऊन गेले ताई साहेबांचे ते. आणि त्यातमध्ये मैत्रिणींना अगं मिक्सर नाही, मिक्सरचा घोटाळा झालाय हा. म्हणून मी ती डाळ कडवली. मिक्सरचा आर्मीचेर गेलाय वाटतं का मोटर जळली काहीतरी. ह्यांच्यापाशी दिलंय नीट करायला, पण ते नीटच नाही झालं वाटतं. ते आणलंच नाही. कधी दिदीने दही वडं केलं ना, त्या दिवशी त्याचा घोटाळा झालेला आहे. तसं अजून ती मिक्सरच नाही. मग काय करायचं आता. हो का, बाहेरचं सगळं झाडून वगैरे झालं, घरं झाडून काढली, देवपूजा झाली, चपात्या झाल्या. आता तात्यांना ह्यांना दिल्या, दिदी खाऊन गेली. दिदीला पण असंच दिलं, थोडंसं बेसन होतं
आता तात्यांना शिळं कसं देऊ बेसन म्हणून तात्यांना नाही दिलं, रात्री केलेल्यातलं दीदीने खाल्लं. मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं मैत्रिणींनो, बघू शकता, पण नाही दिलं शिळं. मी डाळ दिली पण ताजी दिली. आता 2-3 चपात्या लाटायच्या आणि ह्याला थोडीशी फोडणी द्यायची. थोडंसं उशिराने दिलं तरी चालतं. आणि भात वगैरे आम्ही काय सकाळचं करत नाही, संध्याकाळचं असतो रोज. सकाळचं भात नसतो आमच्यामध्ये घरात. आणि भाज्या वगैरे म्हणतात तर 2 असतात, ते संध्याकाळचंच असतात. म्हणजे वरण भात आणि दुसरी एक भाजी असते, अजून ज्वारीची भाकरी असते, भात असतं. सकाळचं काय नाही, असंच असतं सगळ्या. म्हणजे गावाकडे असंच असतं. तुमच्या इथं कसं असतं मला माहित नाही, आमच्या इथं असंच असतं. आता का नाही येईन बघा पेपरवरनं, ते येतोच एक त्याचा 11:30ला पेपर, 8:30लाच पेपर असतो त्याचा. ते 11:30 वाजेपर्यंत येतो, 11:30-12 वाजेपर्यंत. अजून ऑर्डर पॅकिंग करायच्यात की, पण हे आहेत ना म्हणलं ज्यांच्या म्हणजे ताई साहेबांना ते अर्जंट होतं त्यामुळे त्यांच्या दिल्या. म्हणलं नको. इकडं बघू शकता, चेक करायला ठेवलेले अजून तशाच आहेत, दिसतात का इथं. आणि इथं ही मटकीची डाळ आणलेली दळायसाठी, तर ते अजून दळायची. पण नानीला म्हणलं माझं उरकस तोपर्यंत तुम्ही हे करा, ते दुसरी कारची काश्मीरी मिरची पावडर कुठली ना ती चाळा. आता काय करायचं आहे मैत्रिणींनो, हे 300 किलो मिरची ना, ते आता त्यातली आम्ही 150 किलो मिरची भाजून कुटणार आहे या मसाल्यासाठी, 150 किलो मिरची पावडरसाठी कुटणार आहे आम्ही. आता त्यातली 100 किलो संपली, आता राहिली असेल 200 किलो. तर ती आता त्यातली काल काय कुठली 50 किलो, आज काय 50-100 किलो कुटायचे. उद्याच्याला कुठून होईल. परत 2-3 दिवसांनी अजून आम्ही परत दुसऱ्या ऑर्डरी टाकणार आहे. कारण का आता मे महिना एकच शेवटचा राहिला आहे ना, आणि मग जून नंतर ना मिरची कुटत नाही, सादळलेली असती. परत ती भाजली ना त्या रोस्टरवरती तर त्याला हीच येत नाही, कलरच येत नाही. नंतर त्याचा कलर उडतो रोस्टरवरती भाजून कुटल्यावरती. मिरची चुलीवरती भाजून कुटली ना तर त्याचा कलर आहे असा राहतो. पण मी तर तुम्हाला विनंती करेन की तुम्ही उन्हाळ्यातलीच मिरची पावडर, उन्हाळ्यातलाच मसाला घ्या. जी क्वालिटी उन्हाळ्यामध्ये असते ती पावसाळ्यामध्ये नसते. 6 महिने तुम्हाला सांगते, 6 नाही पण गावाकडे इकडं आमच्याकडं थोडा ड्राय भाग असल्यामुळे 1-4 महिना ऊन पडत नाही. मग त्यावेळेस कसं होतं, सगळं सादळून बसलेलं असतं. मग आमची पण चिडचिड होती, माझी पण चिडचिड होती. ती चालत नाही, कांड बळत चालतो. आता कसा मोकळा चालतो तसा पावसाळ्यामध्ये चालतच नाही. मग डोक्यात एकच नियोजन आहे. गेल्या वर्षी थोडंसं नियोजन फिसकटलं होतं. 15 दिवस आधीच पाऊस चालू झाला आमचा, मे महिन्यातल्या पहिल्या बघा आठवडा गेला की दुसऱ्या आठवड्यातच पाऊस चालू झाला. पण आता पण काय माहिती, आता पण तसंच चालू झालंय. तर अजून आता बघा 500 किलो मिरची आणायची आणि ती कुटायची आहे. एक 4-5 दिवसांनी परत ऑर्डर टाकणार आहे. मी तर म्हणते तुम्ही आत्ताच घेऊन ठेवा, जसं तुम्हाला उरकन तसं. असं नाही, माझा नंबर घ्या 9657484033. आणि माझं व्हिडिओ रेग्युलर येत नाही तर मैत्रिणींनो, कारण का कसं असतं ग थोडंसं मग कामाने दगदग होती ना. आता तुम्ही बघितलं ना कसं मग टेन्शन येतं, सकाळचं उरकत नाही मला, काय करावं. आणि बरं ताई मला लागते ते मदत करू इथं घरात, पण मग त्यांना हिथंच मदतीला घरात घेतलं तर मग त्यांचा जीव नाही का, हिथलं करू लागायचं ताईंनी त्यांनी, परत तिकडलं पण करायचं. मग एक कुठलं तरी काम असलं तर त्यांना पण वाटतं ना की बाबा माणूसच आहेत ना सगळे. उन्हाच्या आधी मग हिथलं माझं सगळं काम उरकलं तर मग त्यांना एक काम करायला सोपं पडतं ना, असं होतं. मग म्हणून मग मी पण लागते करू सगळं. मला पण वाटतं की त्यांना करू लागावं. तिकडलं पण पॅकिंग वगैरे तर माझ्याकडेच असते, सगळे चिटकावायचं माझ्याकडेच असतं. मटेरियल वगैरे काढतात आणि मग करू पण लागते, असं काही नाही की करू लागत नाही. आता बघा पावसाच्या आधी लसूण चटणी पण करून घ्यावी लागेल. आणि कसं असतं माहिती आहे का, मग तुम्ही म्हणता पावसाळ्यात 4 महिने बंद ठेव, पण 4 महिने मी जरी माझं काम बंद ठेवलं तरी हप्ता बंद आहेत का मैत्रिणींनो? नाही, ते का चालूच असतात ना. मग असं म्हणजे सुखवाशी जीव नाही ना की बाबा धाकधुक आहे ना सशावणी एक, की सुखवाशी जीव असल्यावरती मग कुणाला वाटतं, मग मला नाही का वाटत की झोपून राहावं. पण ती पण 4 महिने मला हप्ता चालूच आहेत ना. आता ते 1-1.5 लाख रुपये 4 महिन्यात कुठनं भरणार परत ना मी, ही पण टेन्शन आहे ना. सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं आणता येतं का, नाही येत आणता. मग तुम्ही म्हणता कशाला हे खर्च करत असते घरात एक वस्तू आणायची. अहो नाद आहे ना, तो नाद बेकार असतो बायांना. मग वाटतं आपण करतो ती कशासाठी करतो, ही पण महत्वाचं आहे ना. संध्याकाळचं अक्षरशः कधी मला झोप येत नाही, जाग जर आली ना तर आमच्या ती ग्रिल नाहीत ना घराला, त्यामुळं मला लय भ्या वाटतं मैत्रिणींना. अगं आता ते करून घ्यायचंय. आता तिकडले हे ग्रिल करायला लय पैसे लागते ना. मग डोक्यात ह्यालाच ही ना ह्यालाच पॅक करून टाकायचं, मरू द्या तिकडं.
बेडरूमला ह्याला पॅक आहे की, पण बाहेर यायचं बाथरूमला ह्याला म्हणलं तर भेव वाटतं, कोण बसलंय का काय येऊन, ह्याचं टेन्शन आहे ना डोक्याला. असू दे आता. चला, माझा नंबर तर तुम्हाला मी सांगितलंच आहे. कधी व्हिडिओ येते तर रेगुलर, कधी नाही ती येत. असू द्या, घ्या समजून तुम्ही पण सगळेजण. आणि टाका ऑर्डर, थोडंसं रेट वाढलं तर इथं. मसाल्याचं पण मी 50 रुपयाने रेट वाढवला आहे. मी तुम्हाला खरं सांगते, सगळं लिस्ट काढली सामानाची, कारण का आता खोबरं परत वाढलं आहे 100 रुपयाने, त्याच्यामुळं. असू द्या, नाही माझं लय घुराळगात. बाय सगळ्यांना. एवढ्या चपात्या लाटसवर मैत्रिणीनं मोटर चालू झाली. आता ही कणिक ठेवायची फ्रीजमध्ये. आता अजून वरण काढवायचं राहिला. आता फोन चार्जिंगला लावायचा आणि बाहेरचा पेवर धुयला जायचं. सगळं मळलेलं ती सगळं धुयचं. या तात्यांनी मोटर चालू केली. आता खालची टाकी भरली आधी घर, आणि आता वरची टाकी भरूस तोपर्यंत मोटर चालू करायची आणि खालचं पेवर धुवून काढायचं. मग ते नेमकं काय होतं, पेवर धुवून होतोपर्यंत वरची टाकी भरती, मग अजून खालची टाकी मोकळी झाली ती भरून ठेव होती. आणि आता ह्या दिवसात काय होतं, हे होतं, मोटरांचं लाईटी जातात ना सारख्या. एक गाणं काढलं अजून इंस्टाग्रामवरती, लय नादाव. माझं झालं बघा, बाहेरचं सगळं धुवून वगैरे झालं. आता ती डाळ काढायला घालायची आणि भांड्याचा पाळा घासायचा राहिलेला. आणि मग पहिल्यांदा आता तुमच्या ऑर्डरी कुठल्या मुंगी चावती मला, हो का बघायची. हो, तिला का नाही जागाच नाही ना. आता भांडी घासायची, किचन वाटा पुसायचा, वरण ती डाळ काढायला घालायची. आणि आता तुमच्या कुठल्या ऑर्डर आल्या, ताईसाहेबांच्या फोन केलाय तुम्ही, ती बघायचं. आणि तोपर्यंत 1:30 वाजती. मग जेवण करायचं. जेवण केलं की ती ॲड्रेस असतात, तर आज फरशे पण पुसून घ्यावं लागतं, काल पाणी नव्हतं ना. आणि मग मैत्रिणींना जेवण केलं की व्हिडिओ अपलोड करायचा, हा जो मी काढलाय तो, आणि तो एडिट करायचा. बायांना 1 तास सुट्टी असते दुपारचं, तर 1:30 ते 2:30 असते. मग जेवण झालं की अर्धा तास असतो. मग त्यावेळेस मी परत ना हा व्हिडिओ सगळा एडिट करते, अपलोड करते. इथं काही वायफाय आहे त्यामुळे लगेच जातो 5-10 मिनिटात. आणि मग दुपारनंतर ऑर्डरी चेक करायच्या तुमच्या कुठल्या आल्यात ती. मग चेक करायचे आणि पॅकिंगला बसायचं. पॅकिंगला बसलं की 5:30-6 वाजता. त्या 6 वाजता पॅकिंग झालं की कुरिअरवाले येतातच. मग कपडे भिजायला घालायची आणि कपडे धुयची. कधी 7 बी वाजतात, कधी 7:30 बी वाजतात, 8 बी वाजतात कपडे धुयला. कधी तशीच पडते ती. मग 1-1, 2-2 दिवस म्हणलं तर राहते ती. आणि अजून मग संध्याकाळचं दिदी करते स्वयंपाक. तिचा आता पेपर चालू आहे, 10-12 दिवस झाले, त्यामुळे ती म्हणजे कर नाही तर तिकडे राहून ती. मग परत संध्याकाळी अजून स्वयंपाक करायचा, परत तुमच्या ऑर्डरी बघायच्या, आणि मग जेवायचं, मग गप झोपायचं. हे असं डेली रुटीन असतं. त्यातनं मग मला कधी फोन घ्यायला होत नाही. बऱ्याचशा ताईसाहेबांचं फोन येऊन गेलेलं असतं, तर व्हॉट्सअपला मला मेसेज करत जावा ज्यावेळेस वेळ असेल त्या दिवशी. तर मी तुमचं फोन घेतेच, पण मग मोबाईल हातात नसल्यावर कसा फोन घ्यायचा मैत्रिणींनो. मग हे तुम्हाला रुटीन दाखवलं का नाही दिवसाचं माझं, की मग तुमच्या लक्षात येतं की हा बाबा नाही घेतला, मुद्दाम नाही करत, मला फोन घ्यायला नाही झाला. मला काय तुमच्याबरोबर फोनवर बोलू वाटत नाही का? मला पण बोलू वाटतं ना. तर आता काय करायचं, पैसा कुणाला नको असतं. तुम्ही फोन करता म्हणजे तुम्ही काय मोकळे म्हणून करता का? तुम्हाला ऑर्डरी टाकायच्या असतात म्हणून फोन करता तुम्ही. आणि मग 3-4 दिवसांनी कसं मी परत फोन करा? तुम्ही म्हणाल बाई कधी जागी झाली 4 दिवसांनी फोन केल्यावरती. जर नाही फोन उचलला तर व्हॉट्सअपला मेसेज करत जावा मला की का आम्हाला हे पाहिजेत. मग जसं वेळ मिळेल तसं मी रिप्लाय देतेच, नाही का? असू दे ह्या गोष्टीवरती. बाय सगळ्यांना.